नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता, आवाज सत्याचा. पुणे सोलापूर महामार्गावर दहशत माजवणारे 2 खंडणीखोर गजाआड. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक NH-65 वर वाहने अडवून खंडणी वसूल करणाऱ्या 2 आरोपींना यवत पोलिसांनी गजाआड केले आहे. हा प्रकार 9 ऑगस्ट आणि ऑगस्ट 15 दरम्यान वाखारी परिसरात घडला होता. मधुसूदन हिरा सदाफुले, राहणार भवानी पेठ सोलापूर, हे कुटुंबासह गाडीने MH-13BN9559 जात असताना वाखारीजवळ 2 चारचाकी क्रमांक MH-12NP-0728 व MH-12KY-6352 या वाहनांमधील 3 ते 4 इसमांनी त्यांची गाडी अडवली. गाडीवर कर्ज असल्याचे सांगत त्यांना कुटुंबासमोर अपमानित केले. तसेच शिवीगाळ करून 25,000 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने घेतली. एवढेच नव्हे तर त्यानंतर फोनवरून हा प्रकार आमच्याच लोकांनी केला आहे, पोलिसात तक्रार करू नका अशी धमकी दिली. या घटनेनंतर यवत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेऊन तांत्रिक माहितीच्या आधारे तुषार दत्तात्रय शेळके, वय 24 वर्षे, राहणार शेळके वस्ती वाखारी तालुका दौंड, व रोहित गोविंद कड, वय 33 वर्षे, राहणार स्टेशन रोड यवत तालुका दौंड यांना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांनीच गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली पांढरी चारचाकी MH-12NP-0728 ही जप्त केली असून दुसरे वाहन व उर्वरित 2 आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करत आहेत. प्रतिनिधी तुषार लव्हे सोबत ठळक घडामोड.